नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मालेगाव महानगरपालिका अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मालेगाव यांच्यामार्फत या ठिकाणी कंत्राटी पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शहरी राष्ट्रीय आरोग्य शहरी अभियानाअंतर्गत मालेगाव महानगरपालिका मालेगाव पदभरती प्रक्रिया ठोक मानधन पद्धतीने या ठिकाणी उमेदवारांकडून त्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे। तर पहा यामध्ये कोणते कोणते पोस्ट आहेत पहा। PHM पब्लिक हेल्थ मॅनेजर ही पोस्ट आहे। CQAC सिटी क्वालिटी कोऑर्डिनेटर आहे। मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि ANM हे देखील पद आहे। ANM पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। कोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ज्या उमेदवारांचं झालेलं आहे त्याचकरिता या ठिकाणी ही पदभरती जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, ANM साठी 9 जागा आहेत। यामध्ये SABC 1 जागा, EWS साठी 1, ओपन साठी 7 जागा आहेत। मायक्रोबायोलॉजिस्ट हे पद आहे, त्यासाठी 1 जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी। नंतर सिटी क्वालिटी कोऑर्डिनेटर साठी ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा आहे। यासाठी विद्यार्थी मित्रांनो पहा, एनी मेडिकल जे काही कॅन्डिडेट आहेत यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट ज्यांचं MBBS, BAMS, BHMS, BUMS किंवा BDS झालेलं आहे, तसेच MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर ज्या उमेदवाराचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। तर पहा, पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा आहे। एनी मेडिकल कॅन्डिडेट हू हॅव्हिंग MBBS, BMS, BHMS, BUMS आणि BDS किंवा MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी ओपन कॅटेगरीकरिता अर्ज दाखल करू शकतात। एज क्रायटेरिया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 18 ते 38 वर्ष वयोगट आहे। ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 43 फॉर रिझर्व कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी साठी 18 ते 38 पर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। पर मंथ जे काही रिन्युमरेशन आहे ते 35,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे। नंतर बायोलॉजिस्ट या पदाकरिता 75,000 रुपये पर मंथ मानधन आहे। ANM साठी पहा विद्यार्थी मित्रांनो, ANM फिमेल याकरिता 18 ते 38 वर्ष वयोगट या ठिकाणी वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। 18,000 रुपये पर मंथ तुम्हाला मानधन आहे। तर पहा त्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन हे या ठिकाणी एकतर जे काही इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू बेसवरती किंवा जे काही मेरिट बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाईल। ठीक आहे, ही नियुक्ती केवळ 11 महिने 29 दिवस या कालावधीकरिता असणार आहे। तर पहा त्याकरिता तुम्हाला अर्ज दाखल करावा लागणार आहे। अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी अर्ज दिनांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा मालेगाव या ठिकाणी 25/2/2025 ते 5/3/2025 पर्यंत ओके। सो पहा 5 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे। दिनांक 5/3/2025 सायंकाळी 5 वाजता शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला हा अर्ज जे आहे ते व्यक्तिशः त्या ठिकाणी सादर करायचा आहे। ठीक आहे, तर पहा या अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा अर्जाचा नमुना तुम्हाला फिलअप करायचा आहे सत्यप्रतीसह आणि अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जुने आयुक्त कार्यालय मालेगाव महानगरपालिका मालेगाव या ठिकाणी जाऊन सादर करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला चलन देखील भरावं लागणार आहे। डिमांड ड्राफ्ट यामध्ये तुम्हाला 150 रुपये खुल्या प्रवर्गाकरिता आणि राखीव प्रवर्गाकरिता 100 रुपयेचा डिमांड ड्राफ्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी मालेगाव या नावाने तुम्हाला देय करायचं आहे। ठीक आहे, सो सदर जी काही भरती प्रक्रिया आहे यामध्ये 5 मार्च 2025 अखेर असणार आहे। त्यानंतर जे काही फॉर्म या ठिकाणी देण्यात येतील त्यांचा यापुढे कुठल्याही प्रकारचा दावा किंवा आवेदन जे आहे ते स्वीकारले जाणार नाही। त्यामुळे 5 मार्च ही लास्ट डेट असणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। ठीक आहे, याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे PDF डाउनलोड करून घ्या। यामध्ये जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कसा फिलअप करायचा आहे ते थोडंसं आपण जाणून घेऊया। तर पहा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे अप्लाइंग पोस्ट नेम, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। नंतर तुमचं फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे, तुमचे नाव, तुमचे फादर्स किंवा हजबंड्स नेम, तसेच तुमचे डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, सर्व माहिती जी आहे या ठिकाणी ॲक्युरेट फिलअप करायचं आहे। ओके, आणि नंतर एज्युकेशनल जे काही तुमचे प्रोफेशनल अकॅडमिक कोर्सेस आहे त्याबद्दल या ठिकाणी पूर्ण माहिती फिलअप करायचं आहे। ठीक आहे, सो हा फॉर्मॅट फिलअप झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला
डिटेल्समध्ये जे काही डिमांड ड्राफ्ट आहे त्या संदर्भाचं या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन आहे त्यामध्ये सिग्नेचर आणि जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते त्या फॉर्मच्या शेवटी लावायचं आहे आणि तो फॉर्म दाखल करायचा आहे. ठीक आहे. सो हे महत्त्वाची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो पदभरती आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भाची. ओके. सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.